नमस्कार. आपला K5 न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज लातूरात वेगळी चर्चा म्हणजेच एक चर्चा अशी सर्वांच्या कानामध्ये आहे की लातूर महानगरपालिका ह्या अनुषंगाने आपण लातूर महानगरपालिका निवडणूक 2026 या अनुषंगाने आपण आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष अंकुश नाडे साहेब यांच्याकडून आपण जाणून घेऊ की जनतेसाठी त्यांनी कोणता जाहीरनामा तयार केला आहे आणि कशाबद्दल त्यांनी जनतेचा विकास जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी कशा पद्धतीने करत आहेत त्यांच्याकडून जाणून. नमस्कार. मी प्राध्यापक अंकुश नाडे, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामीण. गेल्या 10 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेमध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्याचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व महानगरपालिकांमध्ये आमचे उमेदवार उभे आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले. 75 वर्ष पूर्ण होईल आणखीही ग्रामीण भागातले आणि शहरातले बरेच प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक आहेत. प्रामुख्याने शहर असेल किंवा ग्रामीण असेल, या ठिकाणी शहरात राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छ आणि पिण्याचे पाणी आणखी मिळत नाही. मिळाले तरी ते दररोज मिळत नाही. त्यासाठी आमच्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं सर्व प्रभागामध्ये त्या ठिकाणी RO प्लांट बसून सर्व नागरिकांना स्वच्छ आणि पिण्याचे पाणी देण्याचा निर्धार आमच्या पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तसा वचननाम्यामध्ये आम्ही शब्द दिलेला आहे. आणि दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न जो आहे तो प्रश्न म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाणी मिळतं, मुबलक पाणी मिळतं, परंतु मिळालेलं पाणी पुन्हा जे नदी आणि नाल्यामध्ये वाहून जातं. शहराच्या शक्यतो अनेक शहराच्या बाजूला त्या ठिकाणी मोठी तळी असतात, मोठी धरणी असतात, नद्या असतात. शहरामध्ये वेस्टेज झालेलं पाणी त्या नद्यामध्ये त्या नाल्यामधून त्या ठिकाणी धरणामध्ये जातं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा वास येत असतो. हा प्रॉब्लेम आपल्या लातूर शहरामध्येही मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापनाचा प्लॅन्ट त्या ठिकाणी टाकून ह्या सांडपाण्याचं योग्य नियोजन करण्याचं त्या ठिकाणी आम्ही जाहीरनाम्यात शब्द दिलेला आहे. दुसरा, शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते झालेले असतात, परंतु हे रस्त्याची गुणवत्ता तपासण्यासारखी असते. बऱ्याच वेळा जे कोणी सत्तेमध्ये होते त्या सत्तेमधल्या लोकांनी आपले कार्यकर्ते जपण्यासाठी रस्ते दिले, परंतु ते रस्ते गुणवत्तापूर्ण नाहीत, नाल्या गुणवत्तापूर्ण नाहीत. तर ते रस्ते आणि नाल्या गुणवत्ता पूर्ण करण्याचा शब्द आमच्या पक्षाच्या वतीने दिलेला आहे. आणि शहरामध्ये सामाजिक सलोखा राहण्यासाठी, सामाजिक ऐक्य राहण्यासाठी सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा आमचा हा पक्ष आहे. जरी आम्ही भाजपमध्ये सत्तेत असलो तरी आमचा नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा कायम ठेवण्यासाठी या शहरामध्ये सर्व महापुरुषांचे स्मारक उभा करण्याचा निर्णय, अनेक स्मारक आहेत, काही स्मारक नाहीत, तर ती सर्व समाजाचे स्मारक उभा करण्याचा निर्धार आमच्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. प्रत्येक घरामधून मुले आणि मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतलेली आहेत. गेल्या 10-15 वर्षापासून नोकर भरतीचा प्रश्न त्या ठिकाणी आहे, परंतु विद्यार्थ्यांना घरामध्ये शांतपणे अभ्यास करता येत नाही. म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये शहराच्याच महत्वाच्या त्या ठिकाणी लायब्ररी, अभ्यासिका, आधुनिक अभ्यासिका त्या ठिकाणी उभा करण्याचा निर्धार आमच्या पक्षाच्या वतीनं जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेला आहे. असे अनेक मुद्दे आहेत की जे मुद्दे या ठिकाणी या शहरामधील सुशोभीकरण असेल, या शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न आम्हाला लोकांनी सत्ता दिल्यानंतर ते सोडवण्याचा जाहीरनाम्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी हे शब्द दिलेला आहे. एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो.
साहेब, लातूर हे जिल्हा वर्षावर वर्ष वाढत जात आहे आणि त्यामधली एक मोठी चुकीची बाब म्हणजे ह्या लातूर शहरामध्ये वाहतूक कोंडी खूप जास्त प्रमाणात होत आहेत. तर वाहतूक कोंडीबद्दल आपण काय नियोजन करणार आणि कसं निकाल लावणार त्याचा? हा पूर्ण सर्वच म्हणजे महाराष्ट्रात जेवढी मोठी शहर आहे त्या सर्व शहरामध्ये वाहतूक कोंडीचा आणि पार्किंगचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये मी सांगायचं विसरून गेलो, पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये किंवा ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, ज्या ठिकाणी जास्त वाहतूक आहे अशा ठिकाणी वाहतूक कोंडी तोडण्यासाठी पार्किंगची व्यवस्था सुलभ आणि व्यवस्थित करण्यासाठी आमच्या पार्टीच्या वतीनं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शब्द दिलेला आहे आणि ती पार्किंग व्यवस्था आम्ही कशी सुलभ होईल आणि नागरिकांना वाहतुकीचा कसा त्रास होणार नाही. कारण आज शहरामधून लातूर शहरातून बाहेर जर पडायचं म्हणलं तर संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी एक तास लागतो. तर आमची पार्टी सत्यात आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा आम्ही पार्किंगचा प्रश्न त्या ठिकाणी कुठं पार्किंग व्यवस्थित करणं आवश्यक आहे. ती पार्किंगच्या शासकीय जागा असतील त्या शोधून त्या ठिकाणी सर्वांची पार्किंग आणि जे काही लोक पार्किंग वेडीवाकडी करतात ती सुद्धा वेडीवाकडी पार्किंग कशी व्यवस्थित करता येईल आणि लोकांना सुलभ वाहतूक कशी करता येईल याचा आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने विचार केला.